Today we start new lesson electrostatic. This word electrostatic is a combination of two words. Electro, that means electricity, static means steady. So steady charges created some electricity, and to study of that, one new branch created in physics called as electrostatic. इलेक्ट्रोस्टॅटिक हा शब्द दोन शब्दांचा बनलेला आहे. इलेक्ट्रो म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक म्हणजे स्थिर. म्हणजे स्थिर चार्जेसमुळे जी काही इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्याचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये फिजिक्सच्या केला जातो त्या ब्रँचला म्हणलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक. इट रिलेट विथ नंबर 1 स्टॅटिक्स, दॅट मीन्स स्टेडी इलेक्ट्रिक चार्जेस, force between steady electric charges, the effect produced by the charge in the form of electric field and electric potential. इलेक्ट्रोस्टॅटिक हा स्टेडी चार्जेस संदर्भात असतो. दोन स्टेडी चार्जेस म्हणजे काय फोर्सेस असतात त्या फोर्सेसचा अभ्यास केला जातो आणि त्या चार्जेसमुळे जे काही इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार आहे याचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. करंट इलेक्ट्रिसिटी, it is produced by the moving charges. When we say the charges are in motion, then we say the current is produced. If charges are not in motion, then current does not produce. And that study is known as current electricity. जिथे चार्जेसच्या मोशनचा विचार केला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं करंट इलेक्ट्रिसिटी. इथे इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असतात आणि आज आपण जे अभ्यास करणार आहे ते इलेक्ट्रॉन्स मात्र स्थिर इलेक्ट्रॉनच्या बाबतीत करणार आहोत. चार्जेस आर प्रेझेंट एव्हरीवेअर. व्हेन वी रिमूव्ह आवर स्वेटर इन अ विंटर ऑन अ ड्राय डे वी हिअर सम क्रॅकिंग साऊंड. म्हणजे थंडीच्या दिवसात आणि दुपारच्या वेळेला जर आपण अंगातून स्वेटर काढायचा प्रयत्न केला तर स्वेटर काढताना आपला तडतड आवाज येतो. हा कशामुळे येतो? स्वेटरवर काहीतरी चार्जेस तयार होतात आणि तुमच्या बॉडीवर काहीतरी चार्जेस तयार होतात. दोन्ही चार्जेस एकमेकाच्या विरुद्ध असतात आणि ते चार्जेस तुम्ही दूर करायचा, स्वेटर काढता म्हणजेच दूर करायचा प्रयत्न करता आणि त्यामुळं हा क्रॅकिंग साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतो. इलेक्ट्रिक चार्ज, कोम or a rubber balloon rubbed in a dry hair, then comb becomes negatively charged. म्हणजे जर तुम्ही कोंब किंवा रबराचा फुगा तुमच्या कोरड्या केसामध्ये घासला आणि कागदाच्या तुकड्याजवळ आणला तर कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसते. याचाच अर्थ कोंबवर किंवा रबराच्या बलूनवर, फुग्यावर काहीतरी चार्जेस तयार होतात, त्यामुळं कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग कोंबवर आणि रबराच्या बलूनवर कुठले चार्जेस येतात तर निगेटिव्ह चार्जेस येत असतात. हे आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहणार आहोत. The paper pieces, very small paper pieces. This is a comb. Now we bring comb near to the paper pieces. Observe this. Paper pieces does not get attract towards the comb. Now we rub the comb in a dry hair and again bring it near to the paper pieces. Observe that after rubbing the comb in a dry hair, paper pieces get attracted towards the comb. That means after rubbing the comb into the hair, some charges get developed on the comb and because of that paper pieces get attract towards the comb. तुम्ही कागदाचे तुकडे पाहिले. कंगवा जर कागदाच्या तुकड्यांजवळ नेला तर कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षिले जात नाहीत. आता कंगवा आपण कोरड्या केसामध्ये घासणार आहोत. कोरड्या केसातून फिरवल्यावर कंगवा जर कागदाच्या तुकड्याजवळ आणला तर कागदाचे तुकडे कंगव्याच्या दिशेला आकर्षिले जातात, ओढले जातात. हे का होतं?
कंगवा ज्यावेळेस आपण केसातून फिरवतो त्यावेळेस कंगव्यावर काहीतरी चार्जेस तयार होतात आणि या चार्जेसमुळं कागदाचे तुकडे आकर्षले जातात. इलेक्ट्रिक चार्ज. Comb or a rubber balloon rubbed in a dry hair, then comb becomes negatively charged. म्हणजे जर तुम्ही कोंब किंवा रबराचा फुगा तुमच्या कोरड्या केसामध्ये घासला आणि कागदाच्या तुकड्याजवळ आणला तर कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसतील. याचाच अर्थ कोंबवर किंवा रबराच्या बलूनवर फुग्यावर काहीतरी चार्जेस तयार होतात, त्यामुळं कागदाचे तुकडे त्याच्याकडं अट्रॅक्ट होतात. मग कोंबवर आणि रबराच्या बलूनवर कुठले चार्जेस येतात तर निगेटिव्ह चार्जेस येत असतात. सेकंड, ग्लास रॉड रब्ड ऑन सिल्क. ग्लास रॉड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज आणि सिल्क बिकम्स निगेटिव्हली चार्ज. जसं आपण कोंबच्या बाबतीत पाहिलं तसं ग्लास रॉडच्या बाबतीत. ग्लास रॉड घासण्यापूर्वी सिल्कवर घासण्यापूर्वी कागदाच्या तुकड्याजवळ नेला तर कागदाचे तुकडे ग्लास रॉडकडं अट्रॅक्ट होत नाही. पण तोच ग्लास रॉड जर सिल्क म्हणजे रेशमी कपड्यावर घासला आणि कागदाच्या तुकड्याजवळ नेला तर कागदाचे तुकडे त्या ग्लास रॉडकडं अट्रॅक्ट झालेले दिसून येते. म्हणजे घासण्यापूर्वी ग्लास रॉडवर कुठलेही चार्जेस नव्हते, पण घासल्यावर ग्लास रॉडवर काहीतरी चार्जेस तयार झालेत, निर्माण झालेत आणि हे चार्जेस ग्लास रॉडवर जेवढा भाग तुम्ही घासलाय तेवढ्याच भागावर तयार होतात. ते त्या जागेपासून दुसरीकडे जात नाहीत. म्हणजे त्या घासलेल्या भागावरच फक्त ते निर्माण होणे आणि स्थिर राहणे, त्यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक स्टेडी चार्जेस. आणि त्या चार्जेसमुळं कागदाचे पीसेस त्याकडे अट्रॅक्ट होतात. वी सी दॅट ऑल्सो युजिंग द प्रॅक्टिकल मेथड. हे आपण प्रॅक्टिकली आता पाहूया. Again see this small paper pieces. This is a glass rod. Observe, these are the small paper pieces. This is a glass rod. Bring the glass rod near the paper pieces. Paper pieces does not get attract towards the glass rod. This is a silk. Now we rub the glass rod on a silk. After rubbing glass rod on a silk, glass rod bring near the paper pieces. It is observed that paper pieces get attracted towards the glass rod. So again some charges get developed on the glass rod, and because of that paper pieces get attracted towards the glass rod. So charges developed on glass rod are positive charges and charges on silk are negative. Charges on comb are negative and charges on hair is positive. कोंब सारखं ज्यावेळेस ग्लास रॉड आपण सिल्कवर घासतो आणि कागदाच्या तुकड्याजवळ आणतो त्यावेळेस कागदाचे तुकडे परत ग्लास रॉडकडं अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ ग्लास रॉडवर काहीतरी चार्जेस तयार झालेले आढळून येतात. इंडक्शन. इफ अ चार्ज्ड बॉडी ब्रॉट नियर द अनचार्ज्ड कंडक्टर then opposite charges get developed on uncharged conductor called induction. आता ग्लास रॉड जो काय आहे वेन रब ऑन सिल्क या सिल्कवर घासल्यावर याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस तुमचे क्रिएट होतात आणि हाच ग्लास रॉड जर मी आता या मेटलच्या जवळ आणला, टच करत नाही फक्त जवळ आणतो असा लांब धरतो तर ह्या मेटलवर काहीतरी चार्जेस ॲटोमॅटिक क्रिएट होतात. कशामुळं तर या ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्जेस आहे त्यामुळे या मेटलवर चार्जेस तयार होणे याला म्हटलं जातं इंडक्शन. हे एकमेकाला टच केलेलं नाही मी त्यामुळे याच्यावर जे चार्ज याच्यावर जायचा प्रश्न नाही, म्हणजे ट्रान्सफर ऑफ चार्जेस डज नॉट टेक्स प्लेस. म्हणजे याच्यावर जे चार्जेस ह्या कॉईनवर जाऊ शकत नाही.
पण ग्लास रॉडवर चार्जेस असल्यामुळं इथं पॉझिटिव्ह आहेत, तर ह्या मेटलवर त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध चार्जेस आपोआप तयार होणे त्यालाच म्हणलं जातं इंडक्शन. सो इफ अ चार्ज बॉडी म्हणजे ही चार्ज बॉडी आहे, ब्रॉट नियर दी अनचार्ज, ही अनचार्ज होती, ब्रॉट नियर दी अनचार्ज बॉडी, then opposite charges created on the uncharged body called as induction. A charged body attracts or repel the electrons in the conductor depending upon charges on the charged body. चार्ज बॉडीवर कुठले चार्जेस त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह येतात, कोंब घेतला तर निगेटिव्ह येतात. जर कोंब मी कॉईनजवळ आणला असता तर कॉईनमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, कोंबवरही निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते एकमेकांपासून दूर गेले असते, रिपेल झाले असते. आणि जर ग्लास रॉड मी कॉईनजवळ आणला तर ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह आहे, कॉईनवर निगेटिव्ह चार्जेस आहे, ते पॉझिटिव्ह चार्जेसच्या दिशेला कॉईनमधले इलेक्ट्रॉन्स आले असते म्हणजे अट्रॅक्ट झाले असते. इन इंडक्शन ट्रान्सफर ऑफ चार्जेस बिटवीन चार्ज बॉडी आणि कंडक्टर डज नॉट टेक्स प्लेस. दोघांचा स्पर्शच झाला नाही, त्यामुळं एका बॉडीवरून दुसऱ्या बॉडीवर चार्जेस जायचा प्रश्न त्या ठिकाणी राहिला नाही. वेन अ चार्ज बॉडी इज मूव्ड अवे फ्रॉम द कंडक्टर द चार्जेस इन अ कंडक्टर आर गेट फ्री. म्हणजे कॉईनजवळ जोपर्यंत ग्लास रॉड आहे तोपर्यंत कॉईनमध्ये ग्लास रॉडच्या दिशेला इलेक्ट्रॉन आलेले होते, पण ग्लास रॉड जर मी दूर नेला म्हणजे चार्ज बॉडी दूर नेली तर कॉईनमध्ये असलेले इलेक्ट्रॉन पूर्वीची जागेवर स्थिर होणार आहेत. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस. टोटल चार्ज ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ all the electric charges distributed on different parts of the object by considering sign. Total charge on a body may be positive, negative or zero. Suppose we have to consider the body of any shape. आता बघा, ही कुठल्याही एका आकाराची बॉडी आहे, याच्यावर मी एकूण 5 चार्जेस घेतले, प्लस Q1, प्लस Q2, मायनस Q3, Q4 अँड Q5. हे प्लस आहेत, काही मायनस आहेत. मग या बॉडीवर एकूण चार्जेस किती, टोटल चार्जेस किती, त्या प्रत्येकाच्या बेरजे इतकी असते. सो टोटल चार्ज ऑन बॉडी विथ प्लस Q1 प्लस Q2 मायनस Q3 प्लस Q4 मायनस Q5. म्हणजे त्या चार्जेसचे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत त्यांचं चिन्हसुद्धा तिथं घ्यायचं. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. आणि या सगळ्यांची बेरीज गणिताच्या नियमाने करायची, अल्जेब्राच्या मेथडने करायची. मग हे सगळी टोटल झाल्यानंतर कदाचित ती पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते किंवा झिरोसुद्धा येऊ शकते. सो टोटल चार्जेस ऑन अ बॉडी ऑफ एनी शेप मे बी द पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह ऑर झिरो. When two charges are similar, that means positive, they repel each other. When charges are negative, then repel each other. And when one charge is negative, they attract each other. So these are known as charges. पॉझिटिव्ह असेल तर चार्जेस म्हटलं जातं, एक पॉझिटिव्ह आलं तर अनलाईक चार्ज. मग या म्हणू शकतो लाईक चार्जेस रिपेल इच अदर, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. Quantization of charges. The minimum value of a charge on an electron is E 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, called elementary charge. चार्जेस म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, ते म्हणजेच आपले इलेक्ट्रॉन्स असतात. निगेटिव्ह चार्जेस म्हणजेच इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो तर 1.6 10 raised to minus 19 coulomb. मग असे किती इलेक्ट्रॉन आपल्याला माहीत नाही, मग टोटलची संख्या त्यालाच म्हटलं जातं क्वांटायझेशन ऑफ अ चार्जेस. The on an object must be integral multiple of plus or minus c. 2 असते तर 2 times c, 3 असते तर 3 times c. म्हणून की टोटल चार्जेस किती आहे आपल्याला माहीत नाही, मी n चार्जेस धरलं. सो q इज इक्वल टू प्लस ऑर मायनस n इंटू e. मग ते इलेक्ट्रॉन कसे काढून घेतात का ॲड करतात त्यानुसार त्यांची संख्या ईच्या पटीत
कमी जास्त होत असते. चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट मस्ट बी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन मल्टिपल ऑफ ई. म्हणजे इलेक्ट्रॉन तुम्ही 10 काढले तर 10 इलेक्ट्रॉन कमी होणार आहे. मग ईच्याच पटीत ते कमी होणार आहे, 10 ई कमी होणार आहे. 2 मी टाकले तर 2 हे त्याच्यावर ॲड होणार आहे, म्हणजे इन्क्रीज होणार. म्हणजे हे काय होतं तुमचं इन्क्रीज किंवा डिक्रीज कशाच्या पटीत होतं तर ईच्या, आणि त्यालाच म्हणलं जातं क्वांटायझेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ अ चार्ज. फॉर isolated system the charge cannot be created nor destroyed. The total charge on an isolated system is always आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे हा जो कॉईन आहे हा कॉईन दुसऱ्या कॉईनच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही किंवा दुसऱ्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये नसेल तर याच्यावरचे जे चार्जेस आहे ते फिक्स असतील. जेवढे असतील तेवढे स्थिर राहणार आहे. कारण खाली मी पेपर ठेवला, इट इज अ बॅड कंडक्टर, म्हणजे याचे चार्जेस ह्या कागदावर येऊ शकत नाही. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे इतर सिस्टीमपासून बाजूला करणे, इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याला ठेवायचं नाही. मग एक लाकडावर ठेवायचं किंवा पेपरवर ठेवायचं. या केसमध्ये याच्यावर चार्जेस तुम्हाला तयारही करता येणार नाही किंवा याच्यावरचे चार्जेस तुम्हाला नष्टही करता येत नाही किंवा इथून दुसरीकडे वाहूनही नेता येत नाही. जोपर्यंत मी याला दुसरा मेटल जोडत नाही तोपर्यंत याच्यावरचे चार्जेस दुसरीकडे जाणार नाही, आणि त्यालाच म्हणलं जातं कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. जसं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही शिकला, similar to that conservation of charges on an isolated system, total charge cannot be created nor destroyed. Force between charges, it may be attractive or repulsive. हा फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. लाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, अनलाईक चार्जेस रिपेल इच अदर. सारखे चार्जेस असतील, दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर रिपेल करतील, दोन्ही निगेटिव्ह असतील तरी रिपेल करतील. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतलं तर एकमेकाकडं अट्रॅक्ट होतात. नाउ वी सी द डिफरन्स बिटवीन मास अँड इलेक्ट्रिक चार्ज. द मासेस ऑफ अ पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट ऑलवेज पॉझिटिव्ह. मासेस हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि टोटल चार्ज मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर झिरो पण एकूण चार्जेस असू शकतात. Total mass of an object is always positive. Total electric charge on an object may be the positive or negative or zero. Coulomb's law. The force of attraction or repulsion between two point charges at a rest is directly proportional to product of magnitude of the charges and inversely proportional to the square of distance between them. We have seen that two like charges repel each other. If two charges are negative, they repel each other. If two charges are positive, again they repel each other. If one charge is a negative and one charge is a positive, they attract each other. So there may be the force of repulsion or there may be the force of attraction. That force is directly proportional to product of magnitude of the charges and inversely proportional to square of distance between them. Suppose Q1 and Q2 are the two charges separated by a distance r. So force between these two charges F directly proportional to product of magnitude of charges, that means Q1 into Q2, and inversely proportional to square of distance between them. To remove the proportionality sign, we are always taking the constant. Here also we take the constant as a K. So F is equal to K Q1 Q2 divided by R square. This law you already studied in 9th or 10th standard. हा लॉ तुम्ही 9वी किंवा 10वीला शिकलेला आहात. दोन चार्जेसमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकतो किंवा रिपल्शन असू शकतो. त्याची किंमत म्हणजे त्या दोन चार्जेसचा गुणाकार आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ती बदलते. त्यालाच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं आपण म्हणतो.